सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आज मी इथे आलेली आहे आमच्या नाशिकमध्ये शरदजी पवार फ्रूट मार्केट यार्ड आहे। ते खूप स्वस्त फळं मिळतात, रिझनेबल मिळतात आणि छान मिळतात। मी पण पहिल्यांदाच आले, खूप पूर्वी आले होते। आणि इथे खूप मोठं फ्रूट मार्केट आहे, सगळी फळं रिझनेबल रेटमध्ये मिळतात आणि फ्रेश मिळतात। तर बघूया, तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे। सगळे वेगवेगळे व्हरायटी फ्रूटचे स्टॉल आहेत, खूप वेगवेगळे स्टॉल आहेत, तिथे छान छान फळं मिळतात। चला बघूया। हे फ्रूट मार्केट आहे आणि इथे बघा व्हरायटी फ्रूटचे स्टॉल आहेत। एवढं मोठं फ्रूट मार्केट आहे हे बघा, वेगवेगळ्या व्हरायटीचे सगळी फळं इथे मिळतात आणि मोठ्या मोठ्या गाड्या, गावातले सगळे छोटे छोटे जे फ्रूट विकणारे लोक आहेत, फळं विक्रेते, इथून सगळे फळं घेऊन जातात। हे बघा, मस्त असं फ्रूट मार्केट आहे, बघूया चला। हे बघा वेगवेगळ्या फ्रूटचे स्टॉल आहेत इथे। हे बघा सुंदर सुंदर फळं आहेत, सगळे तिकडे बघू, चल त्या साईडला। हे बघा सुंदर फ्रूट्स असे सगळे मिळतात, तुम्हाला दाखवते, रिझनेबल रेटमध्ये आहेत। हे बघा केळी किती सुंदर आहेत। हा, इथे आंबे पण तयार आहेत आणि गावातल्या रेटमध्ये, आणि याच्यात खूप फरक आहे भावामध्ये। मोठे मोठे आंबे, हापूस आंबा खूप स्वस्त आणि रिझनेबल आहे। हे बघा पायनॅपल्स, हे खरबूज, कलिंगड बघा किती मोठे आहे। कसं दिलं कलिंगड? थोडे मोठे कलिंगड येते बघा। याच्यामध्ये नाही ना खरबूज, बघू ना पुढे, हे बघा एवढ्या गाड्या आहेत बघा, आले आले। हे बघा पोपई, चल हे बघा, हे बघा, हे बघा थोडे फ्रूट्स आहेत। हे बघा एवढी फळं आहेत बघा, वेगवेगळे फ्रूट्सचे स्टॉल आहेत इथे। हो, खूप छान छान फळं आहेत। हे बघा, हे बघा पायनॅपल, हे बघा शहाळी, कलिंगड, खूप मोठे मोठे स्टॉल आहेत। ऍपल, खूप छान छान फळं आहेत। सफेद गाडी में जान दे भैया। बघा खरबूज किती छान छान, केळी, केळी पण आहेत। हे बघा द्राक्ष, असं फ्रूट मार्केट खूप मोठं आहे थेटपर्यंत। चला बघूया। बघा इथे किती कलिंगड आहेत बघा। हे बघा मी कलिंगड घेतलंय। हा द्या, मोठं द्या आणि लाल निघेल असं द्या। केवढी कलिंगड आहेत बघा इथे। आंबे आहेत, हे बघा सगळ्या वेगवेगळ्या फ्रूट्सच्या कंपनी आहेत, थेटपर्यंत दुकान आहेत। चला, आज आम्ही गेलो होतो, मी तुम्हाला दाखवला व्हिडिओ की शरदजी पवार फ्रूट मार्केट यार्ड मध्ये इतके सुंदर फ्रूट्स तिथे मिळतात आणि मेन म्हणजे सगळे फ्रूट्स हे इतके फ्रेश असतात आणि तिथे जवळजवळ 150 ते 200च्या वरती फ्रूट स्टॉल आहेत। तुम्हाला जर व्हिजिट द्यायची असेल तर आमच्या नाशिकमध्ये मसरूळ रोडला आरटीओ कॉर्नर आहे, आरटीओ कॉर्नरच्या एक्झॅक्टली थोडंसं पुढे अपोजिट साईडला फ्रूट यार्ड आहे। तर खूप छान अशी फळं तिथे मिळतात, इतकी सुंदर फळं मला मिळाली। म्हटलं की मला आज फ्रूट कस्टर्ड करायचं होतं, तर फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी मी फळं आणलेली आहेत। काय काय फळं आणले तुम्हाला दाखवते। हे बघा एवढं मोठं कलिंगड आणलंय, उचलता येत नाही इतकं जड आहे आणि एवढं मोठं कलिंगड गावात पण मिळत नाही आमच्या इथे सिटीमध्ये। तर हे जवळजवळ 120 रुपयाला मला 5 ते 7 किलो कलिंगड एवढं मोठं मिळालं।
नंतर ह्या संत्री आणल्या आहेत, हे बघा खूप छान छान संत्री पण आहेत. मोठ्या मोठ्या संत्री मला मिळाल्या, हे बघा ऑरेंज मोठ्या मोठ्या संत्री मिळाल्या. नंतर ऍपल्स आणले, हे बघा इतके छान मला सफरचंद मिळाले. आणि अजून आणलेत मी डाळिंब, हे बघा डाळिंब आणलेली आहेत. खूप छान डाळिंब पण मिळाली, लाल अगदी लाल बुंद डाळिंबाचे दाणे होते. मग मी थोडी टेस्ट केली, गोड होते, मला आवडले, मी डाळिंब घेतली. अजून आणली आहेत मी द्राक्ष, हे बघा द्राक्ष सुद्धा खूप छान मिळाली. गावामध्ये 150 का 160 रुपये किलो भाव चालू आहे, तिथे मला काहीतरी 120 रुपये किलोनी द्राक्ष मिळाली. ही द्राक्ष सुद्धा आणली. चिक्कू आणले, मस्तपैकी पिकलेले छान चिक्कू आणले. खरबूज मला छान मिळाले, हे बघा 150 रुपयामध्ये 2 खरबूज, सॉरी 150 नाही 50 रुपयामध्ये 2 खरबूज मिळाली. खूप छान मिळाली आणि पिकलेले असं मस्त फ्रेश खरबूज मला मिळाली. फळं तर मी एकदम छान छान आणली. आता सुट्ट्या आहेत, मुलांना काहीतरी खाऊ लागतो चहा बरोबर. मग येता येता आमच्या इथे हिमालया बेकरी म्हणून आहे त्याच एरियामध्ये, तर तिथून मी छान छान बेकरी आयटम पण आणले, पण गव्हाचे आणले, मैद्याचे कुठलेच नाही, कारण मैदा शरीराला चांगला नाहीये त्याच्यामुळे. हे बघा डोनट आणले मुलांसाठी. अजून मी खारी आणली गव्हाची, गावठी तुपातली खारी आणली. गावठी तुपातले गव्हाचे बटर आणलेले आहेत. नंतर क्रीम रोल आणलेत, मुलांना आवडतात म्हणून. खारीचे 2 पाकिट घेतले, कारण अथर्व ओमकार दुपारी क्लासला जातात. ओमकार व्यायाम शाळेमध्ये जातो, खाऊन जातात ना ते, त्याच्यामुळे गव्हाची खारी आणली. इतके छान छान काय की आज थोडी खरेदी केली सकाळी खाण्यापिण्याची. आणि उन्हाळा आहे तर फळं ही लागतातच आपल्याला, तर म्हटलं फ्रूट सलाड करावं आज, तर फळं पाहिजे. तर म्हटलं कम्पॅरेटिव्हली सिटीपेक्षा तिकडे, ते पण सिटीतच आहे पण थोडंसं आउटसाईडला आहे, तर तिथे खूप छान फळं मिळतात आणि फ्रेश मिळतात. तुम्हाला जर कधी जायची वेळ आली तर नक्की शरदजी पवार मार्केट यार्ड, फ्रूट मार्केट यार्डला तुम्ही व्हिजिट करा. जवळजवळ 200 ते 250 स्टॉल आहेत, मी मोजले नाही पण तेवढं दिसतं. तेवढे फ्रूट स्टॉल आहेत आणि इतके स्वस्त आणि फ्रेश फ्रूट्स त्या भागामध्ये मिळतात. तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नक्की फ्रूट्स तिथून घ्या, कारण कसं आहे भावामध्ये पण खूप फरक पडतो. आमच्या इथे म्हणजे जे काही किरकोळ फळ विक्रेते जे असतात ना गावातले, तर ते सगळे तिथूनच माल उचलतात आणि इकडे येऊन विकतात. तर डायरेक्टली त्या मार्केट यार्डमध्ये जर गेलं तर खूप सुंदर फळं मिळतात. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट द्या. आणि असे एवढे सगळे फळं मी आज आणलेले आहेत. फ्रूट सलाडची रेसिपी सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. फ्रूट सलाड पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी सोप्या पद्धतीने. चला आता फ्रूट सॅलड करायचंय मस्तपैकी. सकाळी मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी छान छान फळं आणलेली आहेत. आमच्या इथलं शरदजी पवार फ्रूट मार्केट यार्ड कुठे आहे हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. फ्रूट सलाड करायचं आहे, दूध तापत ठेवलंय मी. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे विकफिल्ड कंपनीची व्हॅनिला कस्टर्ड पावडर, व्हॅनिला फ्लेवरची ती लागणार आहे. फ्रूट कस्टर्ड म्हणजेच फ्रूट सलाड कसं करायचं सोपं आहे, तुम्हाला दाखवते. एक छान उन्हाळ्याचं डेझर्ट स्वीट रेसिपी आपल्यासाठी होईल. स्वीट आणि थंड मस्त वाटतं उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी, आणि पौष्टिक पण आहे, छान वाटतं, हेल्दी आहे रेसिपी आहे. तर बघूया फ्रूट सलाड कसं करायचं ते. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत स्किप न करता बघा, कारण हे फळं कुठे मिळतात हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला बघूया. बघा मस्तपैकी दूध तापत ठेवलेलं आहे आणि आता ते थोडंसं लुक वॉर्म म्हणजे कोमट झाल्यानंतर, म्हणजे दुधाला जी पहिली साय धरते ना त्या लेवलला आल्यानंतर आपण काय करायचं, याच्यामध्ये ही बघा विकफिल्ड कंपनीची व्हॅनिला कस्टर्ड पावडर आणलेली आहे. इथे खाली डेट असते, ही बघून घ्यायची, कारण काही काही वेळेस आपण मॉलमधनं वगैरे घेतो, डेट बघितली जात नाही, तर डेट खालच्या बाजूला डेट असते, सगळ्यांना माहिती असतं, पण मॉलमध्ये पटकन लक्षात येत नाही, आपण पटकन घेतो, म्हणून डेट कन्फर्म करून घ्यायची. आता याच्यामध्ये व्हॅनिला पावडर टाकायची आपल्याला, कस्टर्ड पावडर बघूया. हे बघा साधारणतः 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. यातलंच थोडंसं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हलवून घ्यायचंय ते, त्याची छान पेस्ट करायची. आणि हे बघा मस्तपैकी पेस्ट करून घेऊया. या व्हॅनिला पावडरची आधी याच्यामध्ये छान स्लरी करायची, पेस्ट करून घ्यायची, म्हणजे गाठी वगैरे राहत नाहीत.
हे बघा, मस्त हे मी मिक्स करून घेतलंय. याच्यामध्ये घालूया आणि हे हलवायचं मग दूध. हे बघा, कस्टर्ड पावडर घातल्यानंतर हे हलवून घ्यायचं दूध आणि एक उकळी काढायची याला, म्हणजे ते जरा घट्ट होतं. आता एक उकळी काढून घेऊया. दुधामध्ये मी कस्टर्ड पावडरचं स्लरी घालून घेतलीये. दूध छान उकळून घ्यायचंय, मस्तपैकी हलवायचं. आणि तुम्हाला जरी आता पातळ वाटत असेल तरी हे गार झाल्यानंतर घट्ट होतं. हे बघा, आता दुधाला एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये एक वाटीभर साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. एक वाटीभर मी साखर घालते, कारण फ्रुट्स गोड असतात. माझ्याकडे थोडं माझ्या मिस्टरांना गोड आवडतं म्हणून 1.5 वाटी साखर घातली मी. आणि हे छान हलवून घ्यायचे. हे बघा, आणि या दुधाला उकळी आल्यानंतर मग तुम्ही हे फ्रीज मध्ये पण ठेवू शकता, नाहीतर मग पंखा लावून रूम टेम्परेचर वरती हे दूध घेऊन आणायला लागेल. चला, दूध मस्तपैकी तापलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि छान दूध गार होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवते, नाहीतर मग पंखा फुल करायचा आणि रूम टेम्परेचरला दूध येईपर्यंत दूध ठेवायचंय आपल्याला. हे बघा, मस्त दुधाला उकळी आलेली आहे. एक उकळी काढून घेते, अजून एक. थोडंसं कस्टर्ड पावडरचं खाली कसं काय राहिलंय. मस्त कस्टर्ड पावडर पण याच्यामध्ये वितळलेली आहे. गाठी राहू नाही याच्यासाठी दुधामध्येच कस्टर्ड पावडर मिसळून त्याची पेस्ट करायची आणि मग दुधाला लावायची. चला, आता मी गॅस बंद करते आणि हे दूध छान पंख्याखाली रूम टेम्परेचरला येईपर्यंत तसंच ठेवायचं आणि मग फळं चिरून याच्यामध्ये घालायची आहेत. दाखवेन तुम्हाला ते पण मी. बघा, हे फ्रूट कस्टर्डचं दूध जे आपण उकळून घेतलं होतं कस्टर्ड पावडर टाकून, हे मस्तपैकी गार झालंय. फ्रीजमध्ये तासाभरासाठी ठेवलं होतं, मस्त थंड झालंय. हे सगळे फ्रुट्स मी चिरून घेतले. चिक्कू, डाळिंब, द्राक्ष आणि सफरचंद आहेत. द्राक्ष आणि सफरचंद आहेत. आता हे एक एक करून आपण याच्यामध्ये थोडे थोडे टाकूया. हे बघा, अंदाजाने टाकणार आहे मी. हे सफरचंद, थोडीशी द्राक्ष. हे बघा, मस्त झालंय. हे सगळं याच्यामध्ये टाकणार. थांब ओंकार. हे बघा, हे मस्तपैकी याच्यामध्ये टाकलंय. हे ठेव तिकडे. किती खूप सुंदर दिसते, डेलिशियस दिसते एकदम. आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. आपण आता बाउलमध्ये सर्विंग करून घेऊया, सर्व्ह करूया. किती सुंदर दिसतंय फ्रूट कस्टर्ड आणि थंड झाल्यानंतर खूप छान दिसतं. डाळिंबाचे लाल बुंद दाणे याच्यामध्ये खूप उठून दिसतात. याच्यामध्ये मी केळी वगैरे घालत नाही, केळे काळं पडतं. अननस काही वेळेस आंबट होतं, त्याच्यामुळे दूध नासण्याची शक्यता असते, म्हणून एवढे ठराविकच फळं घातलेले आहेत. आता हे मस्तपैकी बाउलमध्ये सर्व्ह करून घेऊया. खूप सुंदर दिसतंय. ओम, त्यांना सांग. हे बघा, सर्व्ह करून घेऊया. या बाउलमध्ये मी सर्व्ह केलं आणि याच्यामध्ये तुम्ही थोडेसे ड्रायफ्रुट्स हे आणले होते मिक्स मी, नट्स अँड सीड्स, हे सर्विंगसाठी घालू शकता. हे बघा, आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. एकदम सुंदर, एकदम डेलिशियस, खूप छान असं झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फ्रूट कस्टर्ड म्हणजेच फ्रूट सलाड खूप छान झालेला आहे. तुम्ही पण सगळेजण या, आपण सगळेजण खाऊया. बाय बाय.